मित्रासाठी गाणं म्हटलं होतं, दुखाड बायला. काय भारी गाणं म्हटलं होतं बुवा, खरोखर छान. दुखाड बायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. बुवाने सुंदर असं गाणं म्हटलं, मित्रासाठी गाणं आहे. मगाशी मी आमच्या गोसावी बुवांना परममित्र म्हटलं, त्या बुवावर झोंबला. या गाण्याची शेवटची जी ओळ आहे कवीने लिहिली, इतकी अर्थपूर्ण आहे जी बुवाने म्हटली, खूप सुंदर. जाणताना मला देह ठेवासा, जाणताना मला देह ठेवासा, जाणताना मला देह ठेवासा, जाणताना मला देह ठेवासा, जाणताना मला देह ठेवासा. हात खा नवरी, हात खा नवरी टाकल्यासारखा, हात खा नवरी टाकल्यासारखा, मित्र मनवमध्ये गरव्यासारखा, मित्र मनवमध्ये गरव्यासारखा, मित्र मनवमध्ये गरव्यासारखा. धन्यवाद. या ठिकाणी खरोखरच गजराला सुरुवात करूया आणि या गजराच्या माध्यमातून या ठिकाणी समाज प्रबोधन आणि मनोरंजन करण्याचा पूर्णपणे या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. बुवा न भांडण न दंतानावाद पाहिजे, न भांडण न दंतानावाद पाहिजे. जरा पंखा बंद करा. न भांडण न दंतानावाद पाहिजे, न भांडण न दंतानावाद पाहिजे, न भांडण न दंतानावाद पाहिजे. हरी भजनाचा धाक पाहिजे, हरी भजनाचा धाक पाहिजे, हरी भजनाचा धाक पाहिजे. ज्यांच्या नावात ओम आहे आणि त्यांच्या नावात देशाचं नाव आहे असं ओम भारत मित्रमंडळ क्रीडा मंडळ. कारण ही जी परंपरा आहे गेली 50 वर्ष, कैलासवासी चंद्रकांत बुवा कदम, कैलासवासी परशुराम बुवा पांचाळ, विलास बुवा पाटील, वामन बुवा खोपकर असतील, काशीराम परब बुवा असतील, आज या ठिकाणी बघा हे तिकीट लावलेलं आहे. हे फार कमी पाहायला मिळतं की आज आमची जी परंपरा आहे, यांनी ही भजनाची ही जी कला आहे त्याचा जो पाया त्यांनी रचला आहे, त्यांची आठवण करणं हे प्रत्येक या
या ओम भारत क्रीडा मंडळ यांनी सदैव जपलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण या ओम गणेशाचं नाव घेऊन बजरंगाचं बळ धरलं. ओम गणेशाचं नाव घेऊन बजरंगाचं बळ धरलं. मित्रत्वाच्या नात्याने एक मंडळ उभा केलं. सेवा, संस्कृती आणि उत्सवाची शान आणि ओम भारत क्रीडा मंडळ आहे संपूर्ण खार शहराची जान. संपूर्ण खार शहराची जान. संपूर्ण खार शहराची जान नाही का? कारण संस्कृती जपणं महत्वाचं आहे. आज आपण संस्कृतीचं बोलणी सांगितलं. ही दुनिया आता उलटी चालली आहे. घराची दुनिया राहिली नाही. बोलणी काय सांगलं नी? 36ची कंबर, 34ची कंबर आणि 36ची पॅन्ट घालतात. ही फॅशन झालेली आहे. आमची संस्कृती बदलत चालली आहे नाही का? आता पूर्वीच्या काळी स्त्रियांना आमच्या काकींना माहिती आहे की जेवढी कपाळावर मोठं कुंकू असेल तेवढं सौभाग्य बळकट समजलं जायचं नाही का? कपाळावर जितक्या मोठा कुंकू तितक्या सौभाग्य बळकट. पण आता काय आला? आता टिकली आहे. पण ती टिकली तर टिकली. कपाळावरच्या अगोदर किती ठिकाणी टेकली. हा, आंघोळी केल्यावर पाण्याच्या टाकीत चिकटलो नवरो पाण्याच्या टाकीत. मेकअप करताना आरशावर चिकटलो आरशा. ओ लाईटीचा बटन सुद्धा केव्हा केव्हा सोडणार नाही. बिचारो थयो चिकटलेला असताना बरोबर. पण टिकली ही काळाची गरज आहे. तुमच्या बरोबर असेल. कारण एखादी स्त्री जर समजा कामावर जाणारी असली, जर तिका आहे ना सांताक्रूजवरून एकदम हे का चर्चगेटला जायचं असाल तर ती जर कुंकू लावून गेली तर ऑफिसात जाईपर्यंत पुरा तोंड त्याचा लाल होऊन जाईल नाही का? त्यामुळे टिकली ही काळाची गरज आहे. पण ही आपली संस्कृती आपण आज का असले कार्यक्रम करतो हे आपल्या लहान मुलांना, आजकालची लहान मुलं कोणी मग काय सांगितलं, मुलं कोणा काय ऐकत नाहीत. त्या दिवशी एक पोरगो होतो 16 वर्षाचा पोरगो त्याका हातात त्याच्या ह्या होता काय गुटको विमलतो 2 पुडी असतात. एखाद एक भुतू टाकायची आणि मग खुळकुळ खाण्याकडे असं आवाज काढतं आणि मग हळूहळू तो खातच दिवसभर जगत होईना रे. तर तसं तो पोरगो होता 15 वर्षाचा. त्याला म्हटलं अरे त्याच्या हातात गुटको होतं. म्हटलं तुला तुझ्या बापाची भीती वाटत नाही? तो म्हणता माका अजिबात कोणाची भीती वाटत नाही. आणि इतका म्हटल्याबरोबर त्याचा बापूस तक नाही लो बापसा बघितल्याबरोबर त्यांना ती पुडी दडवल्या. आता मी ते का म्हटलंय काय रे गुलामा, म्हटलं मगाशी तू सांगलं की बापसात मी घाबरत नाही म्हणून, आणि आता तेका बघून ही पुडी किती लपवतं. तो म्हणता काका तसा नाही. आता काय की त्यांना बघून पुडी दडवले म्हणजे काय? जर त्यांनी ही पुडी बघल्याने असती ना तर ह्याच्यातली म्हणता अर्धी त्यांना देऊन झाली असती. त्याच्यामुळे म्हणताय मी दडवले. ही खरी परिस्थिती या कलियुगातली आहे. म्हणून म्हणते बघा या कलियुगामध्ये भजन हेच या ठिकाणी राहणार आहे. बाकी सगळं काय निघून जाणार आहे. कारण आयुष्यामध्ये आपण या ठिकाणी बुवाने सांगितलं रामकृष्ण हरी. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. रामाचा आचार एक बाण एक पत्नी. आजकाल म्हणता कोण एक पत्नी नाही. अरे धरून झोडती तू का अरे असा नाही बुवा. सगळेच काय तुझ्यासारखे व सगळे तुमच्यासारखे नाही आहेत ना. पण खरोखर तुमका सांगते मग काही सांगत होतो शेजारी, पण आमची माऊली म्हणजे बुवांची मिसेस इतकी गोड माऊली आहे ना. खरोखर तुमका सांगताय त्या दिवशी मला भेटलो होतो होय नाला सोपाऱ्यात आणि चेहरो बिचाराचो इतको पडलेलो होतो. म्हटलं काय झाला रे चेहरो इतकं किती पाडलं? तर म्हणता काय सांगू वहिनीवर लय प्रेम करणारा माणूस माझा. रामासारखं एक पत्नी एक वचनी होतो होय ना. खरा ना हसतं किती म्हणजे आमका तर माहिती ताच बोलतले. त्याच्या पुढचा मागचा तुका काय माहिती असा तर फास्ट माहिती. तर खरोखर बिचारो इतकं नाराज होतो. म्हटलं काय झाला? तर माका म्हणता हिच्याबरोबर भांडण झालं. 8 दिवस झाले म्हणता माझ्यावर बोलत नाही. म्हटलं तू काय काळजी करू नको माझा मित्रस. मी सांगते तितक्या घराकडे जा आणि वहिनीची म्हटलं इतकी स्तुती करणं प्रत्येक गोष्टीत. आणि हो तो मी गुलाम घराकडे गेलो हात पाय धुतले वहिनी जेव घातल्यान गेल्या. आता तुमच्या सगळ्यांना माहिती असतात ज्या दिवशी आपल्या घरात भांडणं असतं त्या दिवशी कामा अगदी बरोबर टायमिंग मध्ये होतं. काही बोलायची गरज लागणार ना. हा ही खरी गोष्ट आहे. कारण भांडण झालेलं असं कोण कोणाशी बोलत नाही. बायको काय करतात नवरो इल्यावर सगळी कामं जेव भूक लागूच्या अगोदर ताट तयार असतात.
तसाच झाला. बुवा आमच्या घराकडे गेल्याबरोबर ताट एकदम तयार होतात. जाऊन हात पाय धुतल्याने बसलो जेव. एक घास उचलल्याने तोंडात घातल्याने म्हणता वा वा म्हणता काय भाजी केलंस तू आज. वैनिक सांगता आमच्या स्वतःच्या बायकोक सांगता वा म्हणता काय भाजी केलंस तू आज. म्हणता लय भारीच कायता होता. इतका बोलल्याबरोबर वहिनीची आमची भडाकली. म्हणता होय आज किती वर्ष झाली लग्नात काय काय तुमका करून घातलंय. मी आज शेजारच्या परबिनीन भाजी दिली ती तुमका आवडली. हो गुलाम असला पण असू दे. वा राम एकवचनी होता. रामकृष्ण हरी हा मंत्र घेऊन आपण जेव्हा जगत असतो तेव्हा आजूबाजूच्या समाजामध्ये अनेक गोष्टी घडत असतात आणि या समाजामध्ये गोष्टी याच्याकडे आपलं लक्ष असतं. कोणी कोणाच्या उरावर बसलेला असतो. कोणी प्रॉपर्टीसाठी भांडतोय, कोणी कशासाठी भांडतोय, कुठे बलात्कार होतोय, कुठे काय घडतंय, कुठे गोळीबार होतोय. अशा अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असतात आणि आपलं मन त्यावेळेला अस्थिर असतं. आपलं मन त्यावेळेला स्थिर नसतं. त्यामुळे काय करावं हे सुचत नसतं. तेव्हा आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे खरं सुख कशामध्ये आहे तर अंतर्मनातील शांतीवर अवलंबून आहे. आणि ही अंतर्मनातील शांती जर कुठे मिळत असेल तर त्या हरिभजनामध्ये मिळते. बुवा या हरिभजनामध्ये मिळते. म्हणून म्हणतो बघा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर बुवाने सांगितलं आजकाल काही दाढी वाढवतात, कानामध्ये बाळी घालतात, चंद्रकोर काढतात आणि आम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून मिळवतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजे कसे होते? अरे एकेका मावळ्याच्या अंगामध्ये हत्तीचं बळ होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक एक पराक्रम म्हणजे काय होते? रक्ताने कमावलेले मावळे होते. पण छत्रपती शिवाजी महाराज एकदा असं झालं. काय झालं? छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर अंगामध्ये रक्त संस्रावलं. खान भेटीसाठी निघाला होता. भेटीच्या शामियानात खान आला आणि त्याच वेळी खानाच्या गाफील फौजेभोवती राजाचे मावळे जरा खोलात राजाच्या इशाऱ्याची वाट बघतायत. खानाला इतकी घाई झाली होती की तो वेळेपूर्वीच येऊन दाखल झाला. आपल्या यशाविषयी तो निशंक होता, म्हणूनच गाफील होता. राजे गडावरून खाली उतरले पण वाटेतच थांबले. खान शामियानात येऊन बसला होता पण त्याला सय्यद बंदा हा शूर जवाना शामियानात आणलं होतं. वास्तविक वकिलाशिवाय कोणालाच तिथं येण्यासाठी बंदी होती. कोणालाच तिथे यायला मुभा नव्हती. वकिलाशिवाय कोणाला तिथं आणू नये असं ठरलं होतं. राजांनी खानाला निरोप पाठवला. खान साहेब, सय्यद बंदाच दूर करावं, कारण मी फार घाबरलोय. आपण मला म्हटल्यासारखे तरी पण मी गुन्हेगार म्हणून मला फार भय वाटतोय. खानाला सावधी राहावं कळाला. राजांच्या या शक्यतोवर मित्रपणामुळे खान आणखी
खानाचा कोथळाच बाहेर काढला, खानाचा कोथळाच बाहेर काढला. अफजल खानाने प्रासंगिक व्यंजना किंकारी मारली, या अल्लाह दगा किया, दगा हुआ, कुल लहू, दुश्मन ने मुझे कत्ल किया, इसे पकडो, इसे पकडो. खान जोर जोरात ओरडायला लागला. आपल्या बोटावरची जखम हाताने दाबत जो खंड खात खात खान ओरडाओरड करत खान शामियातून बाहेर पडला आणि पालखीत पडला. तेवढ्यात शय्यद बंदा शामियाना शिरला. राजांवर घाव घालण्यासाठी तलवार उगारली. ही गोष्ट चूक हेरून राजांचा हसन जीवा महल हाही धावला आणि बंडा धाव घालला. तेवढ्यात जीवानं सय्यद बंडाला ठार केलं आणि होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, नाही का. असे एक एक मावळे छत्रपती शिवरायांचे होते. प्रत्येक मावळ्यामध्ये हत्तीचं बळ होतं. आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, पण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्या बुवाने सांगितलं त्याच्यासाठी प्रत्येक घरामध्ये जिजाऊ जन्माला आली पाहिजे, नाही का. आणि खरं गोष्ट आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला या कलियुगा आपल्या बरोबर नाही आहेत ना, तर आपण आहे एकेकाळी. कारण कसा त्यांचे विचार आपल्यासोबत असले पाहिजे. आजकालचे मावळे धड नाही जर उद्याचा काही जो किल्लो जिंकूचा असत ना तर मावळ्यांनी इतको त्रास दिला. खय जावचा राजा उद्या खय जावचं सांगा फक्त खयचो गड जिंकूचा. पण असो जेना ह्या सोयपणे असली तरी येतलो नाही तर नाही म्हणून सांगले. त्याच्यापेक्षा हे सगळं असा बघू राजे नाही आहेत का बरे. त्याच्यामुळे त्यांचे विचार आपल्यासोबत आहेत, ते विचार घेऊन आपण चाललं पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण या ठिकाणी मावळे आहोत, त्यांचे शिलेदार आहोत. म्हणून काय म्हणतो चंद्रकांत बुवा कदम, वामन बुवा खोपकर, विलास बुवा पाटील, परशुराम बुवा पांचाळ, काशीराम परब बुवा यांच्यासारख्या बुवांनी आज कुठेतरी याचा पाया रचलेला आहे. आणि आम्ही कुठेतरी आताचा कळस जोडायचा प्रयत्न करतोय, पण आमचा अजून जमत नाही. ही गोष्ट त्यांची आठवण करणे गरजेचं आहे. चंद्रकांत बुवा कदम बुवांसाठी या ठिकाणी सावळ्या हरी ही ऐकूया तरी काय झालं रुसायला. गाणं म्हटलं त्याच्यावर तू सुख करता तू दुःख करता, तू सुख करता तू दुःख करता, बाप्पा मोरया
पांड्यानं धोंड्या दुकान मांड्या दुकानाची किल्ली हरवली. या पांड्याला वाटलं बुवा बनाव धोंड्याला बातमी विलास पाटील बुवा. आर्याचे कदम कुसूरचे पांचाळ गावखाडीचे पाटील. आर्याचे कदम कुसूरचे पांचाळ गावखाडीचे पाटील. त्याने आळभुनी विठ्ठल त्याने आळभुनी विठ्ठल सारे या ठिकाणी काशीराम परबुवा यांच्यासाठी या ठिकाणी गाणं गाण्याचा प्रयत्न. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात आपण या पंचरत्नाची या ठिकाणी काढायला हवी. या ठिकाणी शेवटचा या ठिकाणी अंतरा घेऊन गजर संपवायचा प्रयत्न करतोय. आदिबंधू तुझा मोरया या भक्तिगीताचा कार्यक्रम मनोहर पांचाळ यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. मुंबई उपनगरमधील सर्वात जुने आणि पहिले गोविंदा पथक म्हणजेच ओम भारत गोविंदा पथक रीतीने परंपरा जोपासण्याची प्रथा पार पडत आहेत. 68 वर्ष अभिमानाची ओम भारत क्रीडा मंडळ एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊन जाऊ देत. कारण मी मगाशी सांगितलं की संस्कृती आणि संस्कार हे आपल्याला मागच्या पिढीकडून मिळत असतात आणि 68 वर्ष आज झालीत आणि हे ओम भारत क्रीडा मंडळ आज वेगवेगळ्या कार्यक्रमातून किंवा वेगवेगळ्या क्रीडामधून कबड्डी असेल किंवा दहीहंडी असेल क्रिकेट असेल याच्यामध्ये अग्रेसर होत आहे आज नाही का. आज ओम भारत क्रीडा मंडळाचं नाव अख्ख्या खारमध्येच नाही तर अख्ख्या मुंबईमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव पुढे जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना या ठिकाणी करतोय. आणि या ठिकाणी खरोखर त्यांच्यासाठी एक गाणं गाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्यांनी पारितोषिक दिलेलं आहे. पुढे गेला समृद्ध कोकण प्रतिष्ठान यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद.
ये बोल बजरंग बली की जय, ये बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय, ये बोल बजरंग बली की जय। गोविंद गोपाला गोविंदारे गोपाला, ये गोविंद गोपाला गोविंदारे गोपाला, एक इथला काही अकरा वाकू नका वाकू नका दोन पैसे देतो मला पिंजू नका इथला काही अकरा वाकू नका वाकू नका दोन पैसे देतो मला पिंजू नका हे गोविंदारे गोपाला गोविंदारे गोपाला, गोविंदारे गोपाला गोविंदारे गोपाला। हे लाल लाल पागोटे गुलाबी सेना चंदा लागे दिवसाला येला धन्यवाद। या ठिकाणी आपण कष्ट करतोय, जी काही माया मिळवतोय, त्यांचे आशीर्वाद असतील तरच आपण पुढे जाऊ शकतो, नाही का? त्याच्यामुळे एखाद्या वेळेस देवाला नमस्कार करायला नाही भेटला तरी चालेल, परंतु घरातून निघताना आपल्या आई वडिलांना नमस्कार करून घरातून बाहेर पडा, तर आपलं आयुष्य सफल होईल. कारण आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावंसं वाटणारं थंडगार पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आणि आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी, सर्वात पहिली आरोळी नाही का? पण आई जितकी महत्वाची आहे तितक्याच बाप सुद्धा महत्वाचा आहे. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, पण श्यामचा बाप कोणी लिहिला नाही का? त्यामुळे बाप सुद्धा इतकाच महत्वाचा आहे. एका दिवसाच्या जेवणाची तरतूद करते, उद्या डब्याला काय देऊ तिला आई म्हणतात, पण आपल्या आयुष्यभराच्या जेवणाची तरतूद करण्यासाठी बाहेर राब जो लाभतोय ना त्याला खरा बाप म्हणतात. त्यामुळे आई आणि बाप या दोघांची सेवा करणं फार गरजेचं आहे, म्हणून म्हणतो बघा. गोविंद पट्टू कबड्डीपट्टू कैलासवासी दत्ताराम वाडेकर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 100 रुपयाचा बहुमान असं पारितोषिक आहे. बुवा अतिशय सुंदर तुम्ही या ठिकाणी गजर म्हटला, गजर नाही रूपाच्या अभंगाच्या पूर्वी अतिशय मनोरंजन केलं, सगळं काही बोललं बुवा, सगळं काय बोलले, पण एक गोष्ट फक्त तुमच्याकडनं हरवली बुवा. त्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या बद्दल तर तुमका बोलता येईल नाही, बाकी सगळा बरोबर, फणस बरकू होतो, कापो होतो, सगळा बरोबर त्या का आठवला, तितक्या मात्र तुका नाही सुचला. म्हणजे बरोबर बुवा, याबद्दल आपण बोललं पाहिजे. कारण यासाठी एक अजून थोडासा वेळ घेतोय, एक थोडंसं 4 लाईनीचं काव्य यासाठी मध्ये केलेलं आहे, ते गाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. फक्त त्या घटनेवर
पहलगामच्या कुशीत होता निसर्गाचा थाट, पहलगामच्या कुशीत होता निसर्गाचा थाट. गंध पसरला फुलांचा होई बर्फाची बरसात, गंध पसरला फुलांचा होई बर्फाची बरसात. स्वप्न घेऊन आली ते पर्यटकांची लाट, स्वप्न घेऊन आली ते पर्यटकांची लाट. काय बनून आला जग समोर दहशतवाद, काय बनून आला जग समोर दहशतवाद, काय बनून आला जग समोर दहशतवाद. आने गेला घात, आने गेला घात, आने पहलगामच्या कुशीत होता निसर्गाचा थाट, पहलगामच्या कुशीत होता निसर्गाचा थाट. गंध पसरला फुलांचा होय बर्फाची बरसात, गंध पसरला फुलांचा होय बर्फाची बरसात. स्वप्न घेऊन आली ते पर्यटकांची लाट, स्वप्न घेऊन आली ते पर्यटकांची लाट. काय बनून आला जग समोर दहशतवाद, काय बनून आला जग समोर दहशतवाद. आने गेला घात, आने गेला घात, आने गेला घात, आने गेला घात. 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. चला आमचा आकाश याच्याकडे 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक, 100 मला आणि 100 साहिलला. आमचे मित्र समीर मिराशी यांच्याकडे देखील या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन आलेलं आहे. या ठिकाणी आमचे कुणाल भाचा यांच्याकडनं 100 रुपये माझ्यासाठी आणि 100 रुपये साईसाठी पारितोषिक आलेले. धन्यवाद.
जय जय विठ्ठले रखुमाई विठोबा विठ्ठले रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा जय जय Guru